छोटी फार्मच्या पेजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आलेलो आहे धामणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील सक्सेसफुल संत्रा बागायतदार अखिल सय्यद सर यांच्या बागेमध्ये. आणि यांचा बाग खूप सुंदर प्रकारे फुटलेला आहे. आज आपण संत्रा बाग कसा फोडला, त्यासाठी अगोदर काय काळजी घेतली, प्रिकॉशन्स घेतले, आणि त्याच्यानंतर इथून पुढचे जे आता 15-20 दिवस असतील येणारे, त्याच्यामध्ये कुठली काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल अगदी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. तुमचा बाग खूप सुंदर प्रकारे फुटलेला आहे. नेमकं कसं नियोजन केलंय तुम्ही? बेस्ट पिरियड मध्ये आपण संत्रा बागेला जैविक पद्धतीने आपण बेसल ढोळ भरलेला आहे. आणि बेसल ढोळ भरल्यानंतर आपण त्याला योग्य प्रकारे ताण दिलेला आहे. आणि ताण दिल्याच्या नंतर आपण योग्य प्रकारे त्याची काळजी घेतलेली आहे. आणि ज्यावेळेस जास्त ताणात जाऊ नये, माल काडी खराब होऊ नये म्हणून आपण काय केलं, त्याला वेळोवेळी एक अर्धा पाऊण तास आपण पाण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि ते नियोजन केल्याच्या नंतर पाऊस आल्याच्या नंतर फवारणी न करता आपण खालून 0-60-20 झिका आणि डिफॉर हे आपण औषध आपण ड्रिप मधून सोडलेले आहेत. त्याचा आपल्याला चांगल्यापैकी रिझल्ट मिळालेला आहे आणि आपली चांगल्यापैकी कळी निघायला लागलेली आहे. कधी आता पाणी पहिलं कधी सुरू केलं होतं तुम्ही? पहिलं पाणी आपण दिलतं एक साधारणतः 22 जूनच्या आसपास. 22 जूनच्या म्हणजे महाराष्ट्रात परत पाऊस सुरू झाला होता, ज्यावेळेस पाऊस झाला त्याच वेळेस तुम्ही म्हणजे बाग धरलाय आणि त्यावेळेस तुम्ही खालून खत वगैरे दिले होते. हो. जिका आणि डिफर. डिफर. आणि बाग तानावर कधी सोडला होता? साधारणतः 20 मार्चला आपण बागावर सोडला होता. सरांची जमीन खूप काळी आहे, ताण बसायला खूप वेळ लागतो, म्हणून सरांनी खूप लवकर म्हणजे 20 मार्चलाच बाग तानावर सोडला होता. तानावर सोडण्याच्या अगोदर सरांनी बेसल डोस आणि शेणखत खूप चांगल्या प्रकारे म्हणजे जवळजवळ 7 ट्रॅक्टर भरले होते 460 झाडांसाठी. स्टोरेज खूप उत्तम प्रकारे झालं होतं. सोबतच ऋषिकेश भैयाचा खूप चांगला सल्ला पण घेतला होता आणि त्याच आज रिझल्ट म्हणजे आज बाग खूप सुंदर प्रकारे फुटतोय. इथून पुढचं नियोजन कसं राहणार आहे तुमचं? इथून पुढचं माझं नियोजन असेल राहील, फुल निघलेले आहेत त्याच्यावर एक आळी कट करतात. त्यासाठी एक सिंपल प्रकारे मी फक्त एक फवारणी घेणार आहे. आणि फवारणी घेतल्याच्या नंतर कळी घालणार नाही याची मी चांगल्यापैकी दक्षता घेणार आहे. पुढचं पण अजून जे पण काही अपडेट असतं ना, आपण आपल्या चॅनलवरती देणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाहीये. आपल्या पंचवटी फार्मच्या चॅनलला फॉलो करायचंय, सबस्क्राईब करायचंय. सर धन्यवाद. धन्यवाद.